नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अर्थनियोजन या पाठातील सराव संच 4.3 सोडवणार आहोत। मग यामध्ये येणाऱ्या संकल्पना आपण त्या प्रश्नानुसार समजून घेऊया। मग पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे, पुढील तक्ता योग्य संख्या किंवा शब्द लिहून पूर्ण करा। मग यामध्ये 3 संकल्पना आहेत, दर्शनी किंमत, मूल्य प्रकार आणि बाजारभाव। तर मुख्य संकल्पना आहे मूल्य प्रकार। बाजारभाव व दर्शनी किंमत यांची तुलना ही मूल्य प्रकाराच्या आधारावर केली जाते, म्हणून ही मूल्य प्रकार मुख्य संकल्पना आहे। मग यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आपल्याला की दर्शनी किंमत 100 रुपये असताना मूल्य प्रकार सममूल्य आहे, तर बाजारभाव किती असेल? म्हणजेच काय, सममूल्य म्हणजे दर्शनी किंमतीच्या समान बाजारभाव असेल। शब्दातच आहे, आपल्याला लक्षात येईल। सममूल्य, सम म्हणजे समान, मूल्य म्हणजे किंमत। कशाची समान किंमत आहे? दर्शनी किंमतीच्या समान किंमत। कशाची? बाजारभावाची। मग यामध्ये आपल्याला 1 नंबरला दिलेला आहे बाजारभाव। बाजारभाव आपल्याला काढायचा आहे आणि त्याच्यामध्ये दर्शनी किंमत दिलेली आहे 100 रुपये। म्हणून 1 नंबरला काय येईल? बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत। येथे बाजारभाव हा दर्शनी किंमती एवढाच असेल, कारण मूल्य प्रकार सममूल्य आहे, म्हणजे या दोघांची किंमत समान आहे। म्हणून बाजारभाव हा 100 रुपयेच असेल, कारण दर्शनी किंमत किती दिलेली आहे? 100। म्हणून पहिल्या रकान्यात आपल्याला 100 रुपये मिळतील बाजारभाव। त्यानंतर दुसऱ्या रकान्यामध्ये आपल्याला दिलेला आहे दर्शनी किंमत काढायची आहे आणि मूल्य प्रकार अधिमूल्य दिलेला आहे आणि बाजारभाव आहे 575। म्हणून दुसऱ्या गणितामध्ये काय येईल? आपल्याला दर्शनी किंमत काढायची आहे, तर दर्शनी किंमत बरोबर बाजारभाव वजा अधिमूल्य। मग आपल्याला दर्शनी किंमत काढायची असेल तर दर्शनी किंमत बरोबर बाजारभाव वजा अधिमूल्य। बाजारभाव दिलेला आहे आपल्याला 575 रुपये, वजा अधिमूल्य किती आहे? 500 रुपये। 500 रुपये आपल्याला वजा करायचे आहेत, म्हणून दर्शनी किंमत किती येईल? 575 मधून 500 गेले तर 75 रुपये। म्हणजेच या वस्तूची किंवा या भागाची म्हणजे शेअर्सची किंमत ही 75 रुपये असताना त्यामध्ये जर अधिमूल्य 500 रुपये असेल, म्हणजे अधिमूल्य म्हणजे वाढीव किंमत। किती रुपयाने वाढीव आहे? 500 रुपयांनी। म्हणून बाजारभाव किती झाला? 75 + 500 बरोबर 575 रुपये। त्यानंतर आपल्याला तिसऱ्या रकान्यामध्ये काढायचा आहे मूल्य प्रकार। मग मूल्य प्रकार कसा काढूया आपण आता पहा। तिसरा आहे मूल्य प्रकार। तर आपल्याला दर्शनी किंमत दिलेली आहे 10 रुपये आणि बाजारभाव दिलेला आहे 5 रुपये, बरोबर। म्हणजेच 10 रुपयापेक्षा दर्शनी किंमतीपेक्षा 5 रुपयांनी कमी आहे बाजारभाव, म्हणजे दर्शनी किंमत 10 तर बाजारभाव 5। म्हणून इथं मूल्य प्रकार कोणता येईल? तर अवमूल्य प्रकार येईल। अवमूल्य म्हणजेच किंमत कमी होणे, दर्शनी किंमतीची किंमत कमी होणे। कितीने कमी झालेली आहे? बरोबर 5ने। म्हणजेच 10 रुपयामधून 5 रुपये कमी झाल्यानंतर बाजारभाव 5 रुपये झालेला आहे, म्हणून अवमूल्य 5 येईल तिथे। मग इथं काय म्हणता येईल आपल्याला? अवमूल्य बरोबर दर्शनी किंमत वजा बाजारभाव। म्हणून दर्शनी किंमत आहे 10 रुपये वजा बाजारभाव 5, म्हणून अवमूल्य येईल 5 रुपये। म्हणजे त्याचा अर्थ काय? दर्शनी किंमतीच्या समान मूल्य असेल तर बाजारभावसुद्धा तेवढ्याच किंमतीचा असतो। म्हणजे दर्शनी किंमत आणि बाजारभाव समान असताना मूल्य प्रकार हा सममूल्य असतो। त्यानंतर दर्शनी किंमतीपेक्षा जर बाजारभाव हा जास्त असेल तर त्यावेळेस मूल्य प्रकार हा अधिमूल्य असतो। म्हणजेच दर्शनी किंमतीमध्ये अधिमूल्याची किंमत मिसळली की बाजारभाव येतो। त्यानंतरचा प्रकार मूल्य प्रकार म्हणजेच अवमूल्य। तर अवमूल्य म्हणजे काय? तर दर्शनी किंमतीपेक्षा जर बाजारभाव कमी असेल तर त्यावेळेस अवमूल्य निघते। म्हणजेच दर्शनी किंमतीतून जर काही किंमत वजा केली तर ती वजा केलेली किंमत म्हणजेच अवमूल्य। म्हणजे बाजारभाव आपण या मूल्य प्रकारावरून ठरवत असतो। जर सममूल्य असेल तर किंमत समान असते दर्शनी किंमतीच्या, अधिमूल्य असेल तर दर्शनी किंमतीपेक्षा बाजारभाव जास्त असतो आणि अवमूल्य असेल तर दर्शनी किंमतीपेक्षा बाजारभाव कमी असतो। हे आपल्याला यावरून बाजारभाव व दर्शनी किंमतीची तुलना करता येईल। आता यांचा उपयोग आपल्याला पुढील प्रश्नामध्ये जास्त। यामध्ये पुढील मुख्य दुसरा प्रश्न आहे, बाजारभाव 80 रुपये असताना दर्शनी किंमत 100 रुपये असणारे 50 शेअर्स खरेदी केले, त्यावेळेस कंपनीने 20% लाभांश दिलेला आहे, तर परताव्याचा दर काढा म्हटलेला आहे। मग परताव्याचा दर काढण्यासाठी आपल्याला काय काय काढावं लागतं आवश्यक? तर एकूण गुंतवणूक एक काढावं लागते आणि एकूण लाभांश। एकूण लाभांश आपल्याला माहीत झाला आणि एकूण गुंतवणूक माहीत झाली की त्यावरून आपल्याला परताव्याचा दर काढता येतो। मग एकूण गुंतवणूक आपण कशी काढतो? तर बाजारभाव गुणिले शेअर्सची संख्या, यावरून आपल्याला एकूण गुंतवणूक मिळते। तर एकूण लाभांश काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल?
दिलेल्या दर्शनी किमतीवर दिलेल्या लाभांशाच्या दराने आपल्याला लाभांश मिळवावा लागेल आणि एकूण लाभांशावरून व एकूण गुंतवणुकीवरून आपल्याला परताव्याचा दर मिळवता येईल। त्यासाठी आपण सुरुवातीला एकूण गुंतवणूक काढूया। एकूण गुंतवणूक बरोबर बाजारभाव गुणिले शेअर्सची संख्या बरोबर बाजारभाव आपल्याला दिलेला आहे 80 रुपये गुणिले शेअर्सची संख्या 50 म्हणून 8×5 = 40 तर 4000 रुपये एकूण गुंतवणूक होईल। त्यानंतर आता आपल्याला काढायचं आहे एकूण लाभांश। त्यासाठी एका शेअर्सचा आपण लाभांश काढूया सुरुवातीला। म्हणून एका शेअर्सचा लाभांश बरोबर एका शेअर्सची किंमत किती दिलेली आपल्याला दर्शनी 100 रुपये म्हणून दर्शनी किंमत गुणिले लाभांश दर बरोबर दर्शनी किंमत किती दिलेली आपल्याला 100 रुपये गुणिले लाभांशाचा दर किती आहे 20% म्हणजे 20/100 तर हे 2 शून्य कटले तर किती आलं मग 20 उरलं शिल्लक 20 रुपये बरोबर म्हणजे ते एका शेअर्सवर लाभांश 20 रुपये मिळालेला आहे। म्हणून एकूण लाभांश बरोबर लाभांश गुणिले शेअर्सची संख्या एका शेअर्सला 20 रुपये लाभांश मिळालेला आहे। एकूण शेअर्स किती आहेत 50 ने गुणले तर बरोबर किती येईल 5 दुनी 10 म्हणजे 1000 रुपये लाभांश मिळालेला आहे। मग आता आपल्याला परताव्याचा दर काढायचा आहे। म्हणून परताव्याचा दर बरोबर एकूण लाभांश भागिले एकूण गुंतवणूक गुणिले 100 बरोबर एकूण लाभांश किती दिलेला आहे आपल्याला 1000 रुपये मिळालेला आहे। 1000 रुपये लाभांश मिळालेला आहे आणि गुंतवणूक किती केलेली आहे 4000 रुपये 4000 रुपये गुंतवणूक केलेली आहे गुणिले 100 मग हे 3 शून्य आणि हे 3 शून्य कटले म्हणजे खालचे 3 आणि हे गुणिले 100 मधले 2 शून्य आणि वरचा 1 शून्य कटून गेला। मग 4 ने भागवले 4 × 1 = 4 4 दुनी 8 2 उरले 4×5 = 20 बरोबर 25%। म्हणून मिळालेल्या लाभांशाच्या परताव्याचा दर किती आहे 25%। याप्रमाणे आपल्याला हे गणित सोडवता येईल। यामध्ये पुढील मुख्य तिसरा प्रश्न दिलेला आहे। जोसेफ यांनी खालीलप्रमाणे शेअर्समध्ये गुंतवणूक केलेली आहे तर त्यांनी केलेली गुंतवणूक काढा म्हटलेलं आहे। त्यांनी 3 कंपन्यात गुंतवणूक केलेली आहे। पहिल्या कंपनीमध्ये कंपनी ए मध्ये दर्शनी किंमत 2 रुपये असताना व अधिमूल्य 18 रुपये असताना त्यांनी 200 शेअर्स खरेदी केले। तसेच दुसऱ्या कंपनी बी मध्ये बाजारभाव 500 रुपये असताना 100 शेअर्स खरेदी केले आणि कंपनी सी मध्ये शेअर्सचा बाजारभाव हा 10,540 रुपये असताना 1 शेअर्स खरेदी केला। मग त्यांची गुंतवणूक आपल्याला यावरून काढायची आहे। तर गुंतवणूक काढताना नेहमी बाजारभावावरून काढली जाते। तर पहिल्या कंपनीमध्ये आपल्याला दर्शनी किंमत आणि अधिमूल्य दिलेलं आहे म्हणून यावरून आपल्याला बाजारभाव काढता येईल आणि एकूण 200 शेअर्सची गुंतवणूक। म्हणून सुरुवातीला काय करावं लागेल कंपनी ए च्या शेअर्सचा बाजारभाव बरोबर अधिमूल्य आहे म्हणजेच दर्शनी किमतीमध्ये आपण अधिमूल्य बेरीज करतो म्हणून दर्शनी किंमत प्लस अधिमूल्य बरोबर दर्शनी किंमत 2 रुपये आहे प्लस अधिमूल्य 18 रुपये म्हणून बाजारभाव येईल 20 रुपये। म्हणजेच ए कंपनीच्या प्रत्येक शेअर्सचा बाजारभाव हा 20 रुपये आहे। म्हणून एकूण गुंतवणूक बरोबर बाजारभाव गुणिले शेअर्सची संख्या बाजारभाव आपल्याला दिलेला आहे 20 रुपये गुणिले शेअर्स आहेत 200 म्हणून एकूण गुंतवणूक झाली 2 दुनी 4 4000 रुपये। तर ए कंपनीमध्ये जोसेफ यांनी 4000 रुपये गुंतवणूक केली। तर कंपनी बी मधील गुंतवणूक बरोबर बाजारभाव गुणिले शेअर्सची संख्या बाजारभाव आहे बी मधील कंपनीचा 500 रुपये गुणिले शेअर्सची संख्या 45
म्हणून 500 गुणिले 45 किती येईल? 2 शून्य जशास तसं 5 गुणिले 45, 5 5 25, 5 20, 20 आणि 2 22, म्हणजे 22,500 रुपये. तर जोसेफ यांची कंपनी बी मधील गुंतवणूक 22,500 रुपये आहे. त्यानंतर जोसेफ यांची कंपनी सी मधील गुंतवणूक, त्यांनी एकच शेअर्स खरेदी केलेला आहे आणि बाजारभाव 10,540, म्हणून डायरेक्ट एवढीच किंमत घेता येईल आपल्याला. म्हणून सी कंपनी मधील गुंतवणूक बरोबर 10,540 रुपये. म्हणून जोसेफ यांची एकूण गुंतवणूक बरोबर किती येईल? तिन्ही कंपन्यातल्या त्या गुंतवणुकीची बेरीज, म्हणजेच पहिल्या कंपनीमध्ये झालेली आहे 4,000 प्लस दुसऱ्या बी कंपनीमध्ये 22,500 प्लस तिसऱ्या कंपनीमध्ये झालेली आहे 10,540. म्हणून एकूण गुंतवणूक किती येईल त्यांची? 10 आणि 22 32,000, 32,000 आणि 1,000 33,040 आणि 4,000 37,040 रुपये. म्हणजे जोसेफ यांची तिन्ही कंपन्यातील एकूण गुंतवणूक 37,040 रुपये होईल. पुढील मुख्य चौथा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. श्रीमती देशपांडे यांनी 20,000 रुपये गुंतवून 5 रुपये दर्शनी किमतीचे 20 रुपये अधिमूल्य देऊन काही शेअर्स खरेदी केले, तर त्यांना शेअर्स किती मिळतील हे आपल्याला विचारलेलं आहे. मग शेअर्स हे नेहमी बाजारभावाने खरेदी केले जातात. मग आपल्याला सुरुवातीला बाजारभाव माहिती करून घ्यावा लागेल व बाजारभाव माहिती करून घेतल्यानंतर शेअर्सची संख्या काढण्यासाठी आपल्याला एकूण गुंतवणुकीला बाजारभावाने भागावं लागेल. मग सुरुवातीला आपण बाजारभाव काढून घेऊया. म्हणून बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत प्लस अधिमूल्य. दर्शनी किंमत आपल्याला दिलेली आहे 5 रुपये प्लस अधिमूल्य आहे 20 रुपये, म्हणून एकूण बाजारभाव झाला 25 रुपये प्रति शेअर. म्हणजे एका शेअर्सची किंमत 25 रुपये आहे बाजारभावाने. तर आता आपल्याला विचारलेलं आहे एकूण शेअर्सची संख्या किती. मग एकूण शेअर्सची संख्या बरोबर एकूण गुंतवणूक भागिले बाजारभाव. एकूण गुंतवणुकीत दिलेले आपल्याला 20,000 रुपये भागिले बाजारभाव किती आहे? 25 रुपये प्रति शेअर. तर 25 ने भागले, 25 1 25, 25 8 200, 2 शून्य जशास तसे बरोबर 800. म्हणजेच श्रीमती देशपांडे यांना 20,000 रुपये गुंतवून 800 शेअर्स मिळतील. यामध्ये पुढील 5वा प्रश्न आहे. श्री शांतीलाल यांनी दर्शनी किंमत 100 रुपये असणारे 150 शेअर्स 120 रुपये बाजारभावाने खरेदी केले. नंतर कंपनीने त्यांना 60% लाभांश दिला, तर परताव्याचा दर किती असेल हे आपल्याला काढायचं आहे. परताव्याचा दर काढण्यासाठी आपल्याला एकूण लाभांश व एकूण गुंतवणुकीची माहिती असावी लागते. त्याचप्रमाणे आपल्याला परताव्याचा दर काढण्यासाठी एकूण लाभांश व एकूण गुंतवणुकीबरोबरच एका शेअर्सचा लाभांश व एका शेअर्सची गुंतवणूक यावरूनही आपल्याला परताव्याचा दर काढता येतो. मग आपण सुरुवातीला एका शेअर्सचा लाभांश काढूया व एका शेअर्सची गुंतवणूक तर आपल्याला माहीतच आहे 120 रुपये एका शेअर्सची. तर आपल्याला एका शेअर्सचा लाभांश काढावा लागेल सुरुवातीला व त्यावरून आपल्याला परताव्याचा दर काढता येईल. सुरुवातीला काय करूया आपण? एका शेअर्सचा लाभांश. मग एका शेअर्सचा लाभांश हा नेहमी कशावर काढला जातो? तर लाभांश हा नेहमी दर्शनी किमतीवर काढला जातो. म्हणून एका शेअर्सचा लाभांश बरोबर शेअर्सची दर्शनी किंमत गुणिले लाभांशाचा दर. बरोबर शेअर्सची दर्शनी किंमत किती आहे? 100 रुपये गुणिले दर किती आहे? 60%. 60% म्हणजे छेदात 100. तर हे छेदातील 2 शून्य आणि हे 100चे 2 शून्य कटले तर बरोबर किती येईल? 7 1 7 म्हणजे 7 रुपये.
म्हणजे एका शेअर्सचा लाभांश हा 7 रुपये आहे. किती रुपये गुंतवल्यानंतर? 120 रुपये गुंतवल्यानंतर. कारण एका शेअर्सची बाजारभावानुसार किंमत आहे 120 रुपये. तर 120 रुपये गुंतवल्यानंतर लाभांश 7 रुपये मिळत आहे. म्हणून परताव्याचा दर बरोबर लाभांश भागिले गुंतवणूक गुणिले 100. मग इथे आपण एका शेअर्सची गुंतवणूक व एका शेअर्सचा लाभांश यावरून परताव्याचा दर काढत आहोत. एकूण लाभांश व एकूण गुंतवणुकीवरून सुद्धा आपल्याला परताव्याचा दर काढता येतो. मग आपल्याला एका शेअर्सचा लाभांश किती मिळालेला आहे? 7 रुपये. तर गुंतवणूक किती आहे आपली? 120 रुपये. एका शेअरसाठी गुंतवणूक 120 रुपये आहे गुणिले 100. म्हणून हे 1 0 हे 1 0 कटून जाईल. त्यानंतर 7 गुणिले 10 बरोबर 7 10 70 भागिले छेदात 12 जशाच तसं. मग 12 ने 70ला भाग घालायचा. 12 पंचे 60 दशांश चिन्ह म्हणजेच इथे 10 उरले. 10ला भाग जात नाही म्हणून आपण दशांश चिन्ह दिले तर हे होतील 100. नंतर 12 8 96 4 उरले. 4ला भाग जात नाही म्हणून 0 दिला 40. त्याच्यानंतर 12 त्रिक 36 इथे 4 उरतील म्हणजे परत 4 4 उरत जाईल म्हणजे आवर्ती किंमत येईल. म्हणून किती येईल किंमत आपली? 5.83%. म्हणून परताव्याचा दर हा 5.83% असेल. म्हणून श्री शांतीलाल यांना परताव्याचा दर 5.83% मिळेल. पुढील मुख्य 6वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती गुंतवणूक फायदेशीर असेल? तर दोन्ही कंपनीच्या शेअर्सची दर्शनी किंमत समान आहे म्हटलेलं आहे. तर कंपनी ए साठी बाजारभाव 80 असून लाभांशाचा दर 16% आहे. तर कंपनी बी साठी बाजारभाव 120 रुपये असून लाभांशाचा दर 20% आहे. तर मग आपल्याला फायदा पाहण्यासाठी दोन्ही कंपनींचा लाभांश किती मिळालेला आहे हे आपल्याला एकूण काढलं पाहिजे. मग एकूण लाभांश काढण्यासाठी आपल्याला दोन्ही कंपनीच्या शेअर्सची दर्शनी किंमत माहीत असली पाहिजे व एकूण गुंतवणूक माहीत असली पाहिजे. तरच आपल्याला त्यांचा लाभांश काढता येईल व लाभांशावरून कोणती कंपनी फायदेशीर आहे ठरवता येईल. मग सुरुवातीला आपण काय करूया? दोन्ही कंपनींची दर्शनी किंमत म्हणजे शेअर्सची दर्शनी किंमत आपण 100 रुपये मानू. दोन्ही कंपनीच्या शेअर्सची दर्शनी किंमत 100 रुपये मानू. प्रत्येक शेअरची दर्शनी किंमत 100 रुपये मानू व एक दोन्ही कंपनीसाठी प्रत्येकी 100 रुपये गुंतवणूक मानू. म्हणजे आपण दोन्ही कंपनीच्या प्रत्येक शेअरसाठी 100 रुपये दर्शनी किंमत गृहीत धरलेली आहे. तसेच दोन्ही कंपनीसाठी 100 रुपये गुंतवणूक हेही तेवढीच किंमत आपण गृहीत धरलेली आहे. मग सुरुवातीला आपल्याला काय काढावं लागेल? तर या प्रत्येक कंपनीचे किती शेअर्स खरेदी केलेले आहेत. मग खरेदी कशाहून केली जाते? बाजारभावानुसार. बाजारभाव आपल्याला किती दिलेला आहे? पहिल्या कंपनीचा 80 रुपये आणि दुसऱ्या कंपनीचा 120 रुपये. मग पहिल्या कंपनीचे किती शेअर्स खरेदी केले हे आधी आपल्याला काढावं लागेल. त्यावरून आपल्याला एकूण लाभांश काढता येईल. तसेच दुसऱ्या कंपनीसाठी सुद्धा आपल्याला किती शेअर्स खरेदी केले 120 रुपयामध्ये हे आपल्याला काढावं लागेल व त्यावरून आपल्याला एकूण लाभांश काढावं लागेल. मग सुरुवातीला आपण काढूया कंपनी ए साठी शेअर्सची संख्या. म्हणून कंपनी एच्या शेअर्सची संख्या बरोबर एकूण गुंतवणूक भागिले बाजारभाव. बरोबर एकूण गुंतवणूक किती आहे? 100 रुपये आणि बाजारभाव किती आहे? 80 रुपये. मग 80 रुपयाने आपण 100 रुपयाला भागले तर किती येईल उत्तर? 0 0 कटून जाईल. त्याच्यानंतर 2 चौक 8 आणि 2 पंचे 10 म्हणजे 5/4 शेअर्स. म्हणजेच 80 रुपये बाजारभावाने 100 रुपये गुंतवले तर त्या कंपनीचे 5/4 शेअर्स आपल्याला मिळतील. मग आता आपल्याला काढायचा आहे कंपनी एला मिळालेला लाभांश. लाभांश हा नेहमी दर्शनी किमतीवर काढला जातो. म्हणून कंपनी एच्या प्रत्येक शेअर्सवर मिळालेला लाभांश बरोबर दर्शनी किंमत गुणिले दर.
दर्शनी किंमत किती गृहीत धरलेली आहे आपण 100 रुपये. म्हणून 100 गुणिले दर किती दिलेला आहे आपल्याला 16%, म्हणजे 16/100. तर हे 2 2 शून्य कटून जातील, बरोबर किती येईल 16 रुपये. म्हणजेच कंपनी ए साठी 16 रुपये हा लाभांश मिळालेला आहे. आपल्याला एकूण लाभांश काढायचा आहे. म्हणून कंपनी एचा एकूण लाभांश बरोबर शेअर्सची संख्या गुणिले लाभांश. शेअर्सची संख्या किती आहे 5/4 गुणिले लाभांश किती आलेला आहे 16 रुपये. मग 4 ने 16ला भागले, 4 चौक 16 बरोबर 5 चौक 20 रुपये. म्हणजेच 120 रुपया बाजारभावाने 100 रुपये गुंतवणूक केल्यानंतर कंपनी एचा आपल्याला 20 रुपये लाभांश मिळेल. याला आपण विधान 1 देऊया. आता काढायचं आहे आपल्याला कंपनी बीचा लाभांश. म्हणजे त्यासाठी आपल्याला काय काढावं लागेल, सुरुवातीला कंपनी बीच्या शेअर्सची संख्या काढावी लागेल, म्हणजेच एकूण गुंतवणूक भागिले बाजारभाव. त्यानंतर आपल्याला कंपनी बीच्या प्रत्येक शेअर्सवर मिळालेला लाभांश किती आहे तो काढावा लागेल व त्यावरून एकूण लाभांश काढावा लागेल. आणि मग दोन्हीची तुलना करून कोणते कंपनीचा व्यवहार फायदेशीर झाला हे आपल्याला काढता येईल. मग त्यासाठी आता आपण कंपनी बीच्या शेअर्सची संख्या काढूया. म्हणून कंपनी बीच्या शेअर्सची संख्या बरोबर एकूण गुंतवणूक भागिले बाजारभाव. एकूण गुंतवणूक किती गृहीत धरलेली आपण 100 रुपये भागिले बाजारभाव किती आहे 120 रुपये. म्हणून 0 0 कटून जाईल, 2×5 10, 2×6 12, म्हणजेच 506 शेअर्स. म्हणजेच कंपनी बीने 100 रुपये गुंतवून 120 बाजारभावाने 506 शेअर्स खरेदी केलेले आहेत. तर आता आपल्याला प्रत्येक शेअर्सचा लाभांश काढायचा आहे. म्हणून प्रत्येक शेअर्सचा लाभांश बरोबर काय येईल दर्शनी किंमत गुणिले दर. बरोबर दोन्हीसाठी दर्शनी किंमत समान आहे, म्हणजेच 100 रुपये आहे. म्हणून 100 गुणिले दर दिलेला आहे 20%. 20% म्हणजे छेदात 100. लाभांशाचा दर 20% दिलेला आहे आणि दर्शनी किंमत आपण 100 रुपये गृहीत धरलेली आहे. म्हणून 100 गुणिले 20/100, 2 2 शून्य कटून जातील, बरोबर 20 रुपये. तर प्रत्येक शेअर्सला 20 रुपये लाभांश मिळत आहे कंपनी बी साठी. तर आता आपण एकूण लाभांश काढूया. म्हणून एकूण लाभांश बरोबर शेअर्सची संख्या गुणिले लाभांश. बरोबर शेअर्सची संख्या किती आहे आपल्याकडे 506. 506 गुणिले 20. मग 506 ने 20 ला गुणायचं आहे, म्हणजेच किती येईल 32×6 2 20. तर बरोबर किती येईल मग 5 गुणिले 10, 5 10 50 छेद 3. 3 ने 50 ला भागायचं आहे. 3 1 3, 3 1 3, इथं 2 उरले 20 झाले. 3 संग 18, आणखी 2 उरले. मग दशांश चिन्ह दिलं 20 होतील. 3 संग 18, आणखी 2 उरतील. 3 संग 18, हे असंच वाढत जाईल. मग तिसरा अंक आपण जर कमी केला तर एक अंक मागेला वाढेल. म्हणून किती येईल बरोबर 16.67 रुपये. याला आपण विधान 2 देऊया. म्हणजेच कंपनी बी साठी 120 रुपये बाजारभावाने 100 रुपये गुंतवल्यानंतर त्यांना एकूण लाभांश किती मिळेल 16.67 रुपये एवढा लाभांश मिळणार आहे. तर कंपनी ए मध्ये किती मिळालेला आहे विधान 1 मध्ये 20 रुपये आणि विधान 2 मध्ये कंपनी बी साठी 16.67 रुपये. म्हणून विधान 1 व 2 वरून विधान 1 व 2 वरून 20 वजा 16.67 बरोबर 3.33 रुपये. म्हणजेच काय तर कंपनी एचा हा लाभांश कंपनी बी पेक्षा 3.33 रुपयाने जास्त आहे. म्हणून कंपनी एचा व्यवहार फायदेशीर आहे किंवा कंपनी एची गुंतवणूक फायदेशीर आहे. अशा प्रकारे आपल्याला या दोन्ही कंपनीमधील कोणती गुंतवणूक अधिक फायदेशीर आहे हे ठरवता येईल. आणि याचबरोबर आपला सराव सन 4.3 संपलेला आहे.